हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 2ची रयत शिक्षण संस्थेची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची फर्स्ट युनिट टेस्ट त्याचा एक क्वेश्चन पेपर सोडवू. ही 2024-25 या वर्षी म्हणजेच मागील वर्षी झालेली सराव प्रश्नपत्रिका. तर या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं आणि त्याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे समजावं म्हणून आपण ही सराव प्रश्नपत्रिका सोडवू. So the first question is, select the correct alternative in the following statements and write it in given boxes. The first is distance AB. Find distance AB if coordinates of point A and B are -2 and 5 respectively. So to find the distance between any two points, we have to just subtract the smaller coordinate from the larger one. आता इथं मोठा कोऑर्डिनेट 5 आहे, त्याच्यामधून -2 सबट्रॅक्ट करायचं. सो दॅट शुड बी इन ब्रॅकेट. मग हे 5 मायनस +2 होतील, दॅट इज इक्वल टू 7. म्हणजे डिस्टन्स 7 असणार आहे. मग हा ऑप्शन सीमध्ये दिला आहे, त्यामुळे या बॉक्समध्ये लिहिताना लिहायचं आहे सी. द सेकंड क्वेश्चन इज, अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाईन्स. इफ मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स इज 40 degree, then the measure of its corresponding angle is ... Now if two lines are parallel, corresponding angles are congruent. मग त्यातला एक अँगल 40 degree असेल तर दुसरासुद्धा 40 degrees असणार आहे, विच इज गिवन ॲट ऑप्शन ए. त्यामुळे या बॉक्समध्ये लिहायचं आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. एका सेगमेंटला किती मिड पॉईंट्स असतात तर एकच असतो. सो ओनली 1 इज द आन्सर. त्यामुळे या बॉक्समध्ये येईल ए. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातला पहिला आहे, पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी इफ सी पी इज इक्वल टू 2.5. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. मग या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपल्याला एक डायग्राम काढावं लागेल. ॲज इट इज गिवन दॅट देर इज अ सेगमेंट सी डी अँड पी इज इट्स मिड पॉईंट. त्यामुळे इथं पी मिड पॉईंट घेऊया, म्हणजे सी पी आणि पी डी ही दोन्ही डिस्टन्सेस इक्वल असतील. आता यातलं सी पी डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. सो सी पी इज इक्वल टू हाफ ऑफ सी डी. कारण पी हा मिड पॉईंट जर असेल तर सी पी ही डिस्टन्स सी डीच्या हाफ असणार आहे. सो द ब्रॅकेट इन ब्रॅकेट वी शुड राईट द रिझन दॅट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. मग आता इथं सी पी 2.5 दिलेलं आहे, तर इथे लिहूया इज इक्वल टू हाफ ऑफ सी डी. मग हाफ जर आपण राईट हँड साईडला घेतले तर न्यूमरेटरला जातील. दॅट इज 2.5 × 2 इज इक्वल टू सी डी. 2.5 × 2 म्हणजेच 5 इज इक्वल टू सी डी. दॅट इज द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इज 5 सेंटीमीटर. आता दुसरा क्वेश्चन पाहूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. अँड स्टेटमेंट इज एव्हरी थॉम्बस इज अ स्क्वेअर. हे जे स्टेटमेंट आहे ते इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे प्रॉपर्टी न बदलता आपल्याला फक्त त्याचा फॉर्मॅट चेंज करायचा आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ rhombus, then it is a square. तर हे स्टेटमेंट आपण त्याचा अर्थ न बदलता अशा पद्धतीने लिहू शकतो की जर एखादा क्वाड्रिलॅटरल असेल आणि तो रॉम्बस असेल तर स्क्वेअर असतोच. सो हिअर वी हॅव रिटन दिस इन द इफ देन फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ अँगल्स फाउंड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स इज. म्हणजे जर दोन लाईन्सना एखादी ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करत असेल तर किती नंबर ऑफ अँगल्स तयार होतात. तर या पॉईंटजवळ 4 आणि या पॉईंटजवळ 4, एकूण 8 अँगल्स तयार होतात. सो द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स इज 8. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. इथे एक लाईन दिली, त्याच्यावर काही पॉईंट्स दिलेत आणि त्यावर आधारित खाली प्रश्न विचारले. द फर्स्ट इज, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आर पी. मग रे आर पी इथं आहे या पद्धतीचा. याचा अपोजिट रे कोणता तर आरपासून सुरू होणारा आणि दुसऱ्या दिशेला जाणारा, म्हणजेच हा याचा अपोजिट रे असेल. मग त्याला नाव आपण आर एस देऊ शकतो किंवा आर टीसुद्धा देऊ शकतो. सो वी कॅन कॉल दिस ॲज आर एस, दॅट इज रे आर एस. त्याला रे आर टी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर दुसरा, राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. रे पी क्यू म्हणजे या बाजूला आणि दुसरा आहे रे आर पी म्हणजे
आरपासून पीच्या दिशेला. यांचा लिहायचा इंटरसेक्शन म्हणजे कॉमन भाग. तर कॉमन भाग पीच्या पुढं तयार होतो आहे, म्हणजेच रे पी क्यू हा याचा कॉमन भाग आहे. दॅट इज द इंटरसेक्शन ऑफ दीज टू रेज आर रे इज रे पी क्यू. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आरचा युनियन लिहायचा आहे. मग इथं सेगमेंट पी क्यू हा एवढाच भाग, सेगमेंट क्यू आर हा एवढा भाग, याचा युनियन म्हणजे यांचा एकत्र भाग सेगमेंट क्यू आरच असणार आहे. त्यामुळं त्यांचा युनियन येईल सेगमेंट क्यू आर. आणि शेवटचा क्वेश्चन, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. सेगमेंट क्यू आर सबसेट असणारा एक रे लिहायचा आहे. मग आता त्याला आपण असंही म्हणू शकतो की जो सेगमेंट आहे त्याचंच नाव घेऊ शकतो, रे क्यू आर. म्हणजे हा जो रे आहे रे क्यू आर, त्याचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट आहेच, कारण तो सेगमेंट हा कुठल्याही रेमध्ये असणारच आहे. त्यामुळे रे क्यू आर असंही म्हणू शकतो किंवा त्याला रे क्यू एस असंही म्हणू शकतो. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन इन विच इज बेस्ड ऑन दिस डायग्राम. लाइन L is parallel to line M and line N is parallel to line P. Find angle A, angle B, angle C from the given measures of an angle. मग इथून सुरुवात दिलेली आपल्याला 45 + A = 180 डिग्री. म्हणजे हा अँगल ए आहे आणि हा 45 आहे. त्यांची मेजरमेंट हे 180 आहे किंवा त्यांची बेरीज 180 आहे. हे कशावरून? तर हा 45 असेल तर त्याचा हा अपोजिट अँगल तो सुद्धा 45 डिग्रीज असणार आहे. आणि आता हे तयार होतील इंटिरियर अँगल्स. सो द रिझन इन दिस ब्रॅकेट शुड बी these are interior angles. त्यामुळे यांची बेरीज 180 होईल. मग अँगल एचं मेजर काढायला 45 त्या बाजूला घेऊया, मायनस होतील. सो 180 - 45 इट इज 135 डिग्री. हे एचं मेजर झालं. आता पुढची स्टेप आपल्याला अशी दिली, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी बिकॉज दीज आर अपोजिट अँगल्स. मग ए 135 असेल तर अँगल बी सुद्धा असेल 135. आणि शेवटी अँगल बी अँड अँगल सी आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट ॲज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. मग अँगल बी 135 आहे, मग अँगल सी सुद्धा असणार आहे 135 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातला पहिला आहे, इफ ए डॅश बी डॅश सी अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 17, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 6.5, then find distance AB. So it is given that A dash B dash C, that means A, B and C are collinear points. So according to that we have to draw a diagram where segment AC is given and point B is between A and C. So here distance AC is given to be 17, distance BC is given to be 6.5, and from that we have to find distance AB. So as AC is the longest distance, we have the relation that is distance AC is equal to distance AB प्लस डिस्टन्स बी सी. आता या तीनपैकी दोन डिस्टन्सेस आपल्याला दिलेत ते आपण रिप्लेस करूया. डिस्टन्स ए सी इज 17 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी ॲज इट इज ॲज वी हॅव टू फाइंड इट प्लस डिस्टन्स बी सी 6.5. इफ यू टेक 6.5 टू द लेफ्ट हँड साइड इट वुड बिकम -6.5. that is 17 - 6.5 is equal to distance AB. Now 17 - 6.5, that's 10.5 is equal to distance AB. So this is distance AB, that is distance AB is equal to 10.5. Next question is based on this diagram. In figure, if angle A is congruent to angle B, then prove that line L is parallel to line M. या दोन लाईन्स पॅरलल दाखवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला असं दिलं आहे की हा अँगल ए आणि बी कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे प्रूव्ह करायला पहिल्यांदा आपण अँगल एचा एक अपोजिट अँगल घेऊया, त्याला नाव देऊ अँगल सी. आणि आता अँगल ए आणि सी अपोजिट अँगल्स असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट असतील. दॅट इज अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. ब्रॅकेटमध्ये रिझन लिहूया ॲज दीज आर अपोजिट अँगल्स. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. Now the next is angle A is given to be congruent to angle B as this is given. याला म्हणून इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन 1 आणि 2 कंपेअर आपण केलं तर इक्वेशन 1 आणि 2च्या लेफ्ट हँड साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळे राईट हँड साईडसुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो फ्रॉम दीज 2 इक्वेशन्स, दॅट इज फ्रॉम इक्वेशन 1 and 2, as left hand sides are congruent, right hand sides must be also congruent. That is angle B is congruent to angle C. आता हे जे दोन अँगल्स आपल्याला मिळत बी आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. इफ वी कन्सिडर लाईन एल अँड एम अँड एन ॲज देअर ट्रान्सवर्सल, देन दीज 2 अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड वी हॅव प्रूव्ड दॅट दे आर कॉन्ग्रुएंट.
So by corresponding angles test, if these two angles are congruent, these lines must be parallel, that is line L is parallel to line M. So we can write by corresponding angles test, line L is parallel to line M, and that is we wanted to prove. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दोन स्टेटमेंट दिलेत आणि त्याचे कन्व्हर्सेस आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे विरुद्ध भाग लिहायचे आहेत. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स आर कॉन्ग्रुएंट. आता कन्व्हर्स लिहायचा म्हणजे याचा उलट भाग लिहायचा. आपल्याला इथं असं दिलं की इफ टू लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग याचा उलट भाग असा असेल, इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द गिव्हन लाईन्स मस्ट बी पॅरलल. सो वी कॅन राईट दिस ॲज इफ टू अल्टरनेट अँगल्स, आता कशामुळे फॉर्म होतात तेही लिहू, फॉर्म्ड बाय टू लाईन्स, आता इथं म्हणावं लागेल, पॅरलल लाईन्स नाही म्हणता येणार, टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्या जर लाईन ते जर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर दॅट इज देन द टू लाईन्स आर पॅरलल, देन द टू लाईन्स आर पॅरलल. हा झाला याचा विरुद्ध भाग. म्हणजे आपल्याला असं दिलं होतं की इफ लाईन्स आर पॅरलल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याचा विरुद्ध भाग आपण असा लिहिला, इफ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. सो दिस इज द कन्व्हर्स ऑफ द फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड इज द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगल जर दिला असेल आपल्याला तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग आपण उलट घेऊया. समजा आपल्याला एखादा क्वाड्रिलॅटरल असा दिला आहे ज्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत, मग तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असला पाहिजे. दॅट इज वी कॅन राईट इफ diagonals of a quadrilateral are congruent, then the quadrilateral is a rectangle. तर हा झाला याचा कन्व्हर्स. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यातला पहिला आहे अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो टू प्रूव्ह दिस वी मस्ट नीड अ डायग्रॅम. सो फर्स्ट ऑफ ऑल विल ड्रॉ अ डायग्रॅम. सो लेट्स हॅव these two lines. We'll name this as line AB and line CD, and suppose they intersect at point O. तर आपल्याला याच्यावरून गिव्हन लिहायचं आहे. So for this diagram given is line AB and line CD intersect each other at point O. This is given. Now to prove, we have to prove that opposite angles formed are congruent. Now there are two pairs of opposite angles. पहिली आहे अँगल AOC आणि अँगल BOD. तर ह्या दोन अँगलची एक पेअर होते आणि दुसरी AOD आणि BOC. इट इज अँगल AOD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOC. तर ह्या दोन्ही पेअर्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता त्याच्यासाठी आपल्याला त्यातली एक कुठली तरी पेअर कॉन्ग्रुएंट आहे आपण प्रूव्ह करू, दुसरी आपोआपच कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला लिहिता आहे. नाउ टू प्रूव्ह दिस विल टेक अँगल AOD अँड अँगल AOC. हे दोन्ही जे अँगल्स आहेत ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. सो दे मस्ट बी सप्लिमेंटरी. दॅट इज अँगल AOD प्लस अँगल AOC इज इक्वल टू 180 डिग्री. मग ते सप्लिमेंटरी आहेत म्हणजेच त्या दोन्हीची बेरीज 180 असली पाहिजे. मग ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचं, दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर. याला म्हणून इक्वेशन नंबर 1. इन द सेम वे अँगल AOC अँड BOC दीज आर ऑल्सो अँगल्स इन लिनियर पेअर. सो दे मस्ट बी ऑल्सो supplementary. That is angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. Call this as equation number 2. Again the same reason is there, angles in linear pair.
आता इक्वेशन 1 आणि 2 यांना जर कम्पेअर केलं आपण तर राईट हँड साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत 180 180. सो द लेफ्ट हँड साईड्स मस्ट बी दॅट इज फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we have left hand side of equation 1 is angle AOD plus angle AOC is equal to left hand side of equation 2 is angle AOC plus angle BOC. On both the sides angle AOC will get cancelled, एकमेकाला निघून जाईल. So angle AOD is equal to angle BOC. मग हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, या दोन्हीची मेजर्स इक्वल आहेत म्हणजेच हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. अँगल AOD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOC. सो दिस इज द सेकंड पार्ट वी हॅव प्रूव्ड. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह द फर्स्ट ऑल्सो. तर या पद्धतीनं या थिरमची प्रूफ आपण लिहू शकतो. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. प्रूव्ह दॅट द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. हे प्रूव्ह करायला आपल्याला डायग्राम काढावं लागेल. सो सपोज दिस टू लाईन्स आर गिवन, विल नेम दिस ॲज L and M are two parallel lines and N is their transversal. मग हे प्रूव्ह करायला आपल्याला सुरुवातीला गिव्हन लिहावं लागेल. सो इट इज गिव्हन दॅट लाईन L इज पॅरलल टू लाईन M and line N is their transversal. तर हे दिले आपल्याला. त्याच्यावरून प्रूव्ह काय करायचं तर त्याच्यावरून त्यामध्ये तयार होणारे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग इथं हा अँगल घेऊया A आणि हा दुसरा B, विच आर अल्टरनेट अँगल्स. तर आपल्याला प्रूव्ह करायचं की हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्यामुळं टू प्रूव्ह आपल्यासाठी असं असेल अँगल A इज इक्वल टू अँगल B. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी वापरायची आहे. म्हणजे इथं अँगल A आणि B अल्टरनेट अँगल्स आहेत. तर बीचा इंटिरियर अँगल हा याला आपण नाव देऊया C. तो दिस टू अँगल्स आर अँगल्स इन लिनियर पेअर, सो दे मस्ट बी सप्लिमेंटरी. दॅट इज अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि ब्रॅकेटमध्ये रिझन लिहू ॲज दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर. त्यानंतर अँगल B आणि C हे सुद्धा इंटिरियर अँगल्स आहेत, त्यामुळे ते पण सप्लिमेंटरी असणार. अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. याला म्हणून इक्वेशन नंबर 2 आणि याच्यासाठी मात्र आता रिझन वेगळं असेल ॲज दीज आर इंटिरियर अँगल्स. आता इक्वेशन 1 and 2च्या राईट हँड साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळे लेफ्ट हँड साईड्स पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो फ्रॉम 1 and 2, 1ची लेफ्ट हँड साईड आहे अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 2ची लेफ्ट हँड साईड अँगल B प्लस अँगल C. मग या अँगल Cला अँगल C निघून जाईल, तर शिल्लक राहील अँगल A इज इक्वल टू अँगल B. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. अँगल A आणि अँगल B हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत, सो दे मस्ट बी कॉन्ग्रुएंट. त्यामुळे ही प्रूव्ह झाली या थिरमची. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स.